नमस्कार, बेधडकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। कटप्पाने बाहुबलीला का मारलं या प्रश्नानंतर एक आणखी प्रश्न आता विचारला जातोय किंवा तो सध्या पॉप्युलर झालेला आहे खूप सोशल मीडियावरती की बाहुबलीला नॅशनल अवॉर्ड किंवा बाहुबलीला राष्ट्रीय पुरस्कार का मिळाला। एवढंच नाही तर या वर्षीच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये बॉलिवूडचं वर्चस्व पाहिल्यानंतर सुद्धा त्यावर सुद्धा उलटसुलट प्रतिक्रिया सुरू झालेल्या आहेत। सोशल मीडियावर या सगळ्या प्रतिक्रियांचा भडीमार तुम्ही बघू शकता आणि अर्थात तुम्ही सुद्धा त्या प्रतिक्रियांमध्ये सहभागी झालेले असाल। याच विषयावर आज या क्षेत्रातील मान्यवरांकडून जाणून घेऊयात की नॅशनल अवॉर्ड राष्ट्रीय पुरस्कारांचं महत्त्व काय आहे। हा दर्जा राष्ट्रीय पुरस्कारांचा जो आहे तो या वर्षी जो उलटसुलट प्रतिक्रिया ज्या प्रकारे येत आहे, टीका होतीये, त्यामुळे तो घसरल्यासारखा वाटतोय का आणि मुळात राष्ट्रीय पुरस्काराचे निकष काय आणि हे निकष जे आहेत ते आता बदलत चाललेत की काय, या सगळ्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत। बेधडकमध्ये महत्त्वाचे 3 प्रश्न जे आहेत ते आपण लक्षात घेऊयात। बाहुबली सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार देणं योग्य आहे का? पुरस्कार मिळालेले सिनेमे हे केवळ बॉलिवूडचे आहेत, याच एका कारणामुळे या निवडीवर टीका होतीये का? आणि तिसरा प्रश्न, गुजरातला सर्वाधिक सिनेमा प्रेमी राज्याचा पुरस्कार देणं हा निवड समितीचा निर्णय जो आहे तो राजकीय आहे का? महत्त्वाचे हे बाकीचे प्रश्न जे आहेत त्यावर आपण बोलणार आहोतच, पण लक्ष जे आहे ते बाहुबलीवर सगळ्यांचं जास्त आहे। बाहुबलीवर होणारी टीका ही सगळ्यात जास्त आहे। आपल्या सोबत आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत समीक्षक गणेश मतकरी, आपल्या सोबत आहेत रोहिणी हट्टंगडी, ज्या अभिनेत्री आहेतच, नॅशनल अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे, पण त्याचबरोबर नॅशनल अवॉर्ड साठी जे ज्युरी काम करतात त्यांनी तो सुद्धा अनुभव घेतलेला आहे। 59वा जो राष्ट्रीय पुरस्कार सोहळा झालेला होता त्यासाठी जी निवड समिती होती त्याच्या त्या अध्यक्षा होत्या। आपल्या सोबत आहेत ऋषिकेश देशपांडे पुण्याहून, जे निर्माते आहेत, अनेक मराठी सिनेमांचं निर्मिती त्यांनी केलेली आहे, त्यांची नेमकी काय भूमिका आहे या सगळ्याविषयी ती जाणून घेऊयात। आणि आपल्या सोबत उपेंद्र लिमये सुद्धा आहे। उपेंद्र हा सुद्धा राष्ट्रीय पुरस्कारांमधला एक महत्त्वाचं नाव म्हणावं लागेल। पेज 3 सारखा सिनेमा असेल किंवा जोगवा सारखा सिनेमा असेल, या सिनेमांना जो सन्मान मिळाला त्यामध्ये अर्थातच उपेंद्रचा सहभाग महत्त्वाचा होता। याविषयी त्याची भूमिका काय ते आपण जाणून घेऊयात। पण सुरुवात करूयात रोहिणी हट्टंगडी तुमच्यापासून, कारण अगदी हल्लीच 3 ते 4 वर्षांपूर्वी तुम्ही हा अनुभव घेतलाय की देशभरातून येणारे जे सिनेमे आहेत ते सिनेमे बघायचे किंवा जे बाकीचे ज्युरी असतील त्यांच्याकडनं जी मतं आहेत ती घ्यायची आणि एक वेगळ्या वातावरणात हा सगळा जो निर्णय प्रक्रिया जी आहे ती होत असेल। तर सुरुवातीला हे समजून घेऊयात की ह्या वर्षी आता पुरस्कार जाहीर झाल्यानंतर लगेच जी टीका होतीये ती टीका तुम्हाला कितपत योग्य वाटते, कारण ही टीका शेवटी निवड समितीवर होत असते। जेव्हा हा पुरस्कार मी ऐकला तेव्हा मला पहिल्यांदा थोडंसं आश्चर्य वाटलं, कारण नॅशनल अवॉर्ड्सची जी नॉर्म्स आहेत किंवा नॅशनल अवॉर्ड कुठल्या सिनेमाला द्यावं याबाबत जे निकष आहेत त्याच्यामध्ये पहिलं आशयघन असा चित्रपट असायला हवा, मिनिंगफुल आणि आर्टिस्टिक असे 2 निकष मेनली। त्यामुळे मला पहिल्याच निकषाबद्दल थोडासा वाद असा माझा आहे की बाहुबली हा कुठल्या निकषावर त्यांनी चांगला चित्रपट किंवा निवड केली त्याची नॅशनल अवॉर्डसाठी। ठीक आहे, तो पॉप्युलर होता, तो चांगला चित्रपट होता। या कमर्शियल चित्रपटांना पुरस्कार मिळणं याबाबत माझं काहीच म्हणणं नाहीये, फक्त ते चित्रपट आशयाला धरून असले पाहिजेत किंवा काहीतरी चांगलं आपल्याला पाहायला मिळालं पाहिजे, काहीतरी विचार करण्यासारखं त्या चित्रपटामध्ये असलं पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे। आणि त्याच निकषावर जो मी 3-4 वर्षापूर्वी आमच्या समितीने निवड केली होती चित्रपटांची, याच निकषावर आम्ही त्या चित्रपटांची निवड केली होती। त्यामुळे थोडंसं मला असं वाटलं की म्हणजे माझा पहिला प्रश्न असा होता, मग निवड समितीवर कोण आहे, कोण होतं की ज्यांनी बाहुबलीला अवॉर्ड दिलं? रमेश सिप्पी होते, सतीश कौशिक होते, जॉन मॅथ्यू मथांसारखे दिग्दर्शक होते। आपल्यासोबत ऋषिकेश देशपांडे पुण्याहून। आता ऋषिकेश, तुम्ही ऐकलं रोहिणी हट्टंगडी काय म्हणाल्या ते, एक महत्त्वाचा प्रश्न यामध्ये विचारला जातोय की लोकप्रियता या सिनेमाची प्रचंड होती, पूर्ण देशभरात हा सिनेमा रिलीज झालेला होता, लोकांना तो प्रचंड आवडलेला होता, विक्रमी यश या सिनेमाने संपादन केलं होतं। अशा सिनेमाला नॅशनल अवॉर्ड दिल्यानंतर त्याबद्दल लोक थोडेसे नाराजीने म्हणा किंवा तशा प्रकारचा सूर जो आहे तो होता। तुमचं स्वतःचं म्हणजे वैयक्तिक मत तुमचं काय आहे, बाहुबली सारख्या सिनेमाला नॅशनल अवॉर्ड मिळावा की मिळू नये?
नाही, मला स्वतःला असं वाटतं की का मिळू नये, म्हणजे जरूर मिळावा. आणि लोकप्रियता या एवढा एकच निकष या चित्रपटाला नाहीये. मुळात हा बॉलिवूडचा चित्रपट नाही, हा एक रिजनल चित्रपट आहे, तेलुगू भाषेत झालेला चित्रपट. आणि माझ्या मते राजामौलीनी एक वेगळ्या प्रकारचा प्रयोग केला होता. एक पौराणिक गोष्ट म्हणजे चांदोमातली जशी गोष्ट असते ती गोष्ट घेऊन त्यांनी एक अत्यंत भव्य दिव्यपणे सादर केली. अशा प्रकारचा चित्रपट भारतात कधीच झाला नव्हता. सो माझ्या मते त्यांनी एक वेगळ्या प्रकारचं एक्सपेरिमेंटेशन केलंच आहे चित्रपटात. या पद्धतीची गोष्ट, भव्य दिव्य सेट असतील, स्पेशल इफेक्ट्स असतील किंवा ॲनिमेशन असेल, तंत्रज्ञ असेल, हे सगळं वापरून त्यांनी एक अत्यंत सुंदर चित्रपट लोकांना सादर केला, जो 4 भाषांमध्ये डब झाला, भारतभर दिसला, जगभरात दिसला आणि लोकांना अत्यंत आवडला. सो लोकप्रियता ही एक बाजू जरी आपण धरली तरी बाकी अंगांनी या चित्रपटामध्ये प्रचंड प्रमाणात एक्सपेरिमेंटेशन होतं, प्रचंड प्रमाणात कष्ट होते आणि एक माझ्या मते उत्तम सादर केलेला चित्रपट होता. त्यामुळे त्याला जरूर अवॉर्ड मिळाला पाहिजे. बरोबर. गणेश, खूप मेहनत केलेली होती, खूप कष्ट होते, भव्य सिनेमा होता, स्पेशल इफेक्ट्स होते आणि अगदी हॉलिवूडच्या दर्जाचे स्पेशल इफेक्ट्स पहिल्यांदाच आपल्याला एखाद्या भारतीय सिनेमामध्ये बघायला मिळाले. हे सगळे मुद्दे किती महत्त्वाचे वाटतात राष्ट्रीय पुरस्कारासाठीच विचार करताना? माझ्या मते पहिल्यांदाच मी सांगतो की मी जरी समीक्षक असलो तरी मी खूप प्रमाणात व्यावसायिक प्रकारचे सिनेमे बघतो आणि मला भयंकर आवडतात, हॉलिवूडचे सिनेमे म्हणा किंवा इतर देशांमधले. त्यामुळे मी असं नाही की समीक्षक असलो तर मी एकाच प्रकारच्या कलात्मक अंगानेच केवळ सिनेमांकडे बघतो किंवा तेच मला आवडतात, अशातला काही भाग नाही. मला वाटतं की हे सगळं जे ऋषिकेशनी सांगितलं ते अत्यंत बरोबर आहे, त्याच्यात काहीच वाद नाही आणि त्या प्रकारच्या सिनेमांना अवॉर्ड्स मिळायला सुद्धा काही हरकत नाही. बरोबर. फक्त मला वाटतं प्रत्येक अवॉर्ड चे वेगवेगळे निकष असतात. जसं रोहिणीताई मगाशी म्हणाल्या तसंच की ह्या पर्टिक्युलरली नॅशनल अवॉर्डचे जे निकष आहेत त्याच्यामध्ये आपण अगदी त्यांच्या वेबसाईटवर जाऊन त्यांच्या पहिल्या पानावर जरी बघितलं तरी त्यांच्या मागे त्याच्यात असं दिसतं की हे अवॉर्ड सुरू करण्याचा जो उद्देश होता सरकारचा त्याच्यामध्येच एक प्रकारचा मिनिंगफुल सिनेमा त्यांना अपेक्षित आहे ज्या प्रमुख 3 निकषांमध्ये. त्यामुळे मनोरंजन हा कुठे त्याच्यात क्रायटेरिया दिसत नाही. म्हणजे त्यांनी असं नाही म्हटलेलं की हा सिनेमा कॉम्पिटंट हवा, एंटरटेनिंग हवा आणि मिनिंगफुल हवा. बरोबर. त्यांनी असं म्हटलंय की तो एंटरटेनिंग हवा, मिनिंगफुल हवा आणि आर्टिस्टिक हवा. आता आर्टिस्टिक ह्या शब्दाचा सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारे तो इंटरप्रेट करू शकतो. म्हणजे आर्टिस्टिक हा केवळ डेकोरेटिव्ह किंवा ज्या प्रकारे एस्थेटिकल अशी एक व्हिज्युअल एस्थेटिक जे असतं ते एक असू शकतं किंवा ज्या प्रकारे आपण कलात्मक सिनेमांना आर्ट फिल्म्स म्हणायचो त्याच्यामध्ये आर्ट फिल्मची अशी व्याख्या असते की ती एक विजन असते त्या माणसाने केलेली आणि त्याच्यामध्ये ती पर्सनल विजन असते, त्याच्यामध्ये मग प्रेक्षकांचा विचार वगैरे नसतो. तर त्यामुळे अशा प्रकारचा एक त्यांच्या डोक्यामध्ये जे आहे त्यांची जी विजन आहे दिग्दर्शकांची ती सगळ्यात व्यवस्थित पोचावी हा त्याच्या मागे मुळातला हेतू असतो आणि त्या पद्धतीने आर्टिस्टिक सिनेमे आणि मिनिंगफुल सिनेमे ह्यासाठी कन्सिडर व्हावेत. याचं मी एक तुला थोडंसं वेगळं उदाहरण देतो की सरकार ज्या प्रकारे असे जे सुरू करतं असे जे त्यांचे एक उपक्रम असतात त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर जेव्हा पॅरलल सिनेमा सुरू झाला आपल्याकडे त्याच्या आधी त्यांनी फिल्म फायनान्स कॉर्पोरेशन सुरू केलं की जे पुढे NFDC झालं. तर त्याच्या मागे असा हेतू होता की जे या वेगळ्या प्रकारचे सिनेमे करतात त्यांना एक प्रकारचा अर्थसहाय्य मिळायला मदत व्हावी की ज्यातून आपला सिनेमा अधिकाधिक वेगळ्या प्रकारचा एस्टॅब्लिश होत जावा. हा नॅशनल अवॉर्डचा उपक्रम आहे, हा थोडासा त्या जातकुळीचा उपक्रम आहे की ज्याच्यामधून वेगळ्या प्रकारचा म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की अधिक अर्थपूर्ण सिनेमा आणि ज्यांनी आपण अधिक समृद्ध होत जाऊ, अधिक आपला सिनेमा समृद्ध होत जाईल अशा प्रकारचा सिनेमा पुढे यावा. आणि मग FTI, आर्काइव्ह किंवा हे सगळ्या संस्था इन टँडम काम करतात असं आपल्याला दिसतं. तर त्या दृष्टीने मला वाटतं आपण नॅशनल अवॉर्डचा वेगळा विचार करायला पाहिजे. आणि म्हणूनच असं म्हटलं जात आहे की बाहुबली हा सर्वाधिक लोकप्रिय सिनेमा ही जी कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीमध्ये त्याचा विचार झाला असतं तर चाललं असतं, पण त्याला सुवर्णकमळ दिल्यामुळे जरा लोकांच्या भुवया उंचावल्या आणि जरा नाराजीचा सूर दिसतोय आपल्याला. उपेंद्र, तुझी याबाबत म्हणजे बाहुबली बाबत आणि राष्ट्रीय पुरस्कार त्याला मिळणं याबाबत काय भूमिका आहे? नाही, मला स्वतःला असं वाटतं की म्हणजे बाहुबलीला नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे सुवर्णकमळ, त्यामुळे फारच काहीतरी एक मोठा चुकीचा निर्णय लागलेला आहे असं मला स्वतःला वाटत नाही. टू बी व्हेरी फ्रँक, टू बी व्हेरी ऑनेस्ट. पण मला स्वतःला बजरंग भाईजानच्या ऐवजी
जर का बाहुबली लागला असता तर तो जास्त संयुक्तिक वाटला असता. बरोबर. मला स्वतःला प्रचंड आवडलेला सिनेमा आहे बाहुबली. म्हणजे इतकी वर्ष लहानपणापासून आतापर्यंत त्या सर्व फॅन्टसीज बॉलिवूडच्या बघितल्यानंतर तोंडात बोटं घालायची आणि आपल्याला कधीच असं जमणार नाही, किती हे आपल्या पुढं आहेत असं कौतुक करायचं आणि आपण स्वतःला एक दूषणं देत बसायचं. बरोबर. पण मला स्वतःला बाहुबली बघितल्यानंतर असं वाटतं की त्या तोडीचा, त्या दर्जेचा एक अटेम्प्ट केलेला आहे आणि तो यशस्वी केलेला आहे. त्यामुळे त्याचं कौतुक करायला काही हरकत नाही. म्हणजे कसं आहे की जसं मी नाटकाच्या बाबतीत म्हणतो की अनेक वेगवेगळे फॉर्म्स असतात, तसे फिल्मच्या बाबतीत सुद्धा अत्यंत वेगवेगळे फॉर्म्स आहेत. तर त्या फॉर्मशी अत्यंत प्रामाणिक राहून एक अत्यंत करेक्ट फिल्म त्यांनी दिलेली आहे आणि मग त्याचं कौतुक झालं तर फार हे व्हायला नको. पण नॅशनल फिल्म्स अवॉर्ड्सचा एकूण इतिहास बघता आणि जी एक थोर नावं आहेत ज्यांच्यामुळे की एक मी म्हणून माझे जनरेशन, माझ्या आधीचं जनरेशन, नंतरचं जनरेशन एक सेन्सिबल ऑडियन्स म्हणून एक ग्रूम झालं. मग त्याच्यात सत्यजित रे म्हणजे आता पथेर पांचालीच्या लाईनीतच येऊन बसला बाहुबली. हो. हे थोडंसं मला डेंजरस वाटतं की म्हणून त्याला जर तो मेन स्ट्रीम मध्ये जर गेला असता तर जास्त आवडलं असतं. कारण ओरिजिनॅलिटी हा त्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे. गणेश जास्त अभ्यास आहे त्याचा, तो नावासकट सीन सांगू शकेल की हॉलिवूडच्या अनेक कुठल्या त्या सिनेमांमधनं तसेच्या तसे सीन कन्सिव्ह केलेले आहेत आणि ते इकडे हे केलेले आहेत. म्हणजे थोडीशी फार आपण त्यांच्यासारखी नक्कल केली म्हणून जर ते आपलं सुवर्णकमळ असेल तर ह्या जनरेशनचा एक कलाकार म्हणून मला तो थोडासा अपमान पण वाटतो. आणि म्हणजे त्याच्याऐवजी बरेच मिनिंगफुल असतील. म्हणजे 15 या वर्षामध्ये एक्झॅक्टली किती, म्हणजे मला स्वतःला तलवार सारखी फिल्म सुद्धा बेस्ट लागली असती तरी आवडली असती की ज्याच्यामध्ये मला अगदी अकिरा कुरोसावाच्या क्लासिकचा भास होतो आणि ती अत्यंत कंटेम्पररी करेक्ट केल्यासारखी दिसते. मसांसारखी एखादी फिल्म आहे की त्यामुळे माझं असं मत आहे. पण फॉर्मच्या बाबतीत जर का बोलायचं झालं तर बाहुबलीनी जे आतापर्यंत आपल्या देशात घडलेलंच नाही असे कन्व्हिन्सिंगली मांडण्याचा प्रयत्न केला. पण ती मेनस्ट्रीम मध्ये जर लागली असती तर जास्त आनंद लागला असता, झाला असता. आणि जर एखादी मिनिंगफुल सुवर्णकमळासाठी आली असती तर विशेष आनंद झाला असता. कारण की जो इतिहास आहे, ज्या पद्धतीच्या फिल्म्स क्लासिक्स म्हणून आम्ही अगदी गौरवाने ज्याच्याकडे बघतो, ज्याच्यातनं आम्हाला काहीतरी शिकता येईल असं आम्ही बघतो, त्याच ठिकाणी जर बाहुबली लागली तर मी ऑप्शनला टाकीन डेफिनेटली. ठीक आहे. म्हणजे तू जे सांगितलंस ते महत्वाचं यासाठी आहे की पथेर पंचालीच्या नंतर बाहुबली, म्हणजे त्याच लाईनीत आला बाहुबली, त्याचं थोडंसं दुःख म्हणा किंवा ती नाराजी थोडीशी आहे. ऋषिकेश देशपांडे आपल्या सोबत आहेत. ऋषिकेश, मगाशी तुम्ही सांगितलं की काय हरकत आहे या सिनेमाला मिळायला, पण असं नाही वाटत का की बाहुबलीची निवड सुवर्ण कमळ या पुरस्कारासाठी केल्यामुळे त्या सुवर्ण कमळाचं किंवा नॅशनल अवॉर्डचं महत्व एका वर्षापुरतं का होईना पण कमी झालंय? ऋषिकेश देशपांडे. खरं सांगायचं तर मला काय निकष आहेत हे माहिती नाहीये. म्हणजे मी त्याचा हो ऐकू येतो माझा आवाज? ऐकू येतोय. हॅलो, ऐकू येतोय का? हो हो. हा, मला निकष काय एक्झॅक्टली माहिती नाही किंवा मला त्याचा अभ्यासक पण नाहीये. पण मला असं वाटतं जे आता गणेशने सांगितलं किंवा उपेंद्रने सांगितलं त्यांचे मुद्दे बरोबर आहेत. पण मला असं वाटतं की सुवर्ण कमळाचं महत्व कमी झालं आहे का नाही ह्याच्यात मी जाणार नाही. पण मला स्वतःला असं वाटतं की आज भारतामध्ये एक रिजनल सिनेमा अशा प्रकारचं स्वप्न बघतो, या पद्धतीचा एक मोठा चित्रपट तयार करतो. म्हणजे मी जेव्हा बाहुबलीच्या अननोन फॅक्ट्सचा वाचत होतो त्यावेळेला मला कुरोसावांनी केलेल्या रान या चित्रपटाच्या ज्या फॅक्ट्स आहेत त्या वाचल्या, तेव्हा ज्या प्रकारचे कुरोसावांनी कष्ट घेतले होते चित्रपट करायला तसेच कष्ट आज राजमौली घेतो. 3-3 वर्ष तो एका स्क्रिप्टवर काम करतो. एक 800 ते 1000 लोक एक स्वप्न बघतात आणि त्या पद्धतीचा एक सिनेमा आपल्याकडे कन्व्हिन्सिंगली सादर केला जातो.
प्रचंड प्रमाणात कष्टाने तो अत्यंत जेन्युइनली सादर केला जातो. मला असं वाटतं की हे तेवढंच महत्वाचं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आशय ह्याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर मला असं वाटतं की तो चित्रपट आज भारताबाहेर पण अनेक ठिकाणी प्रदर्शित झाला आणि तो सर्वांना आवडला. म्हणजे आपण असं बघायला गेलं तर एका अर्थाने त्याचा आशय एका प्रकारच्या ऑडियन्स पर्यंत पूर्ण पोहोचलेला आहे आणि त्या ऑडियन्सला चित्रपट भयंकर आवडलेला आहे. बरोबर. सो मला असं वाटतं की मला नाही वाटत सुवर्ण कमळाचं महत्व कमी झालं. ठीक आहे. ऋषिकेश जोशी सुद्धा आता आपल्या सोबत आहेत. ऋषिकेश जोशी अभिनेते म्हणून आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. नाटकांमधून सिनेमांमधून वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका त्यांनी केल्या आहेत. एनएसडी मधून बाहेर पडून त्यांनी पुढे आपली कारकीर्द जी आहे ती गाजवली आणि लेखक म्हणून सुद्धा आता ते त्यांची कारकीर्द त्यांची सुरू आहे. ऋषिकेश, सगळ्यांनी आपापली म्हणणी जी आहे ती मांडलेली आहेत बाहुबली संदर्भातली, की बाहुबलीचा मिळालेला सुवर्णकमळ हा पुरस्कार जो आहे तो योग्य आहे की अयोग्य आहे. तुझी याबाबतची भूमिका काय? नमस्कार. याच्या आधीच्या लोकांची मतं मी उशिरा जॉईन झाल्यामुळे मला ऐकायला मिळाली नाही, पण माझं याबद्दलचं मत असं आहे की मला नेहमीच असं वाटतं कुठल्याही वर्षीचा कुठल्याही स्पर्धेतला कोणताही पुरस्कार हा योग असतो. योग असेल तर पुरस्कार मिळतो, कारण त्याचे म्हणजे हे विधान ऐकताना जर असं वेगळं वाटू शकतं, पण हे खरंच आहे. कारण दरवर्षी कुठल्या स्पर्धेमध्ये आता नॅशनल अवॉर्ड सारखं या विषयाबद्दल जर बोलायचं झालं तर बाहुबलीची निवड करताना यावर्षी नक्की किती सिनेमे स्पर्धेत होते आणि फायनल लिस्टमध्ये आलेल्या सिनेमांमध्ये जे स्पर्धेत होते ते इतर कोणते सिनेमे होते हे जनरली लोकांना कधीच कळत नाही. लोक त्या विजयी सिनेमाबद्दलचं मत मांडतात तेव्हा त्यांना हे माहित नसतं की कोणत्या सिनेमांमधनं ह्याची निवड झाली आहे. अनेक लोक नाही, जनरली कुणीही स्पर्धेत जेवढे 101 सिनेमे असतात त्यातले निवडलेले जे सिनेमे असतात ते इतरांनी कुणी पाहिलेलेच नसतात. याला मी पॅरल उदाहरण घेईनच की मागच्या वर्षी कोर्टला जेव्हा नॅशनल अवॉर्ड मिळालं तेव्हा याच्यापेक्षा जास्त मोठ्या पद्धतीनं वाद झाला. तो महाराष्ट्रात पण जास्त झाला. मराठी लोकांनीच असं म्हटलं एवढं काय त्या सिनेमामध्ये नॅशनल अवॉर्ड देण्यासारखं आणि एवढं ऑस्करला पाठवण्यासारखं काय आहे त्याला. आता असा जेव्हा विवाद होतो तेव्हा ती लोकांची मतं जी आहेत ती माझी आवड या बळावरच राहतात. मला जो सिनेमा कळलाय त्या बळावरच मी माझं मत मांडतो. म्हणजे यावर्षी बाहुबलीचा योग होता एवढंच मला वाटतं. आता त्या सिनेमाचे निकष जर बघायचे झाले तर त्यांचे जे निकष तिकडचे जे आहेत की कलात्मकता काय आहे, संदेश सिनेमा काय देतो आणि सिनेमा कला म्हणून त्याचं स्थान काय राहतं. आता हे सगळे विषय अत्यंत विवादास्पद ठरतात, कारण कलेचं मोजमाप कसं धरायचं, संदेश हा काय म्हणून त्यातला द्यायचा, याच्याबद्दलचे निकष हे नेहमी बदलत जातात. आणि दरवर्षीच्या निवड झालेल्या सिनेमांबद्दल वारंवार चर्चा होत आली. आता जरा महाराष्ट्रात चर्चा अशासाठी होती की महाराष्ट्रातनं अनेक सिनेमे गेल्या अनेक वर्षात नॅशनल अवॉर्ड मिळवले आणि लागोपाठच्या वर्षांमध्ये मिळवले. मागच्या वर्षी तर सगळ्याच कॅटेगरीमध्ये मराठी सिनेमांना अवॉर्ड मिळाला. बरोबर. इतर राज्यातल्या लोकांना हे वाटूच शकतं असं की एवढं काय महाराष्ट्रातल्या सिनेमामध्ये आहे, एवढं काय या. आणि कोर्टचं अत्यंत ताजं उदाहरण आहे जे मागच्याच वर्षीच आहे. अनेकांना वाटलंच नाही तो सिनेमा नॅशनल अवॉर्डचा आहे. इव्हन पॅनलच्या अनेक लोकांना आणि महत्वाच्या लोकांना वाटलं नव्हतं, पण तरी त्याची निवड झाली. बरोबर. आता एका बाजूला विचार केला तर बाहुबली सारखा सिनेमा हा एका वेळेला 4 भाषेमध्ये एकाच दिवस्ती रिलीज झाला. आज तागायत कुठल्याही साऊथच्या सिनेमानं महाराष्ट्रामध्ये रजनीकांत एवढा सुपरस्टार आहे, पण महाराष्ट्रात कधी 500 कोटीचा बिझनेस त्या सुपरस्टारने केला नाही. ज्यांचे सिनेमे इकडे सिंगापूर, जपानमध्ये, मलेशियामध्ये सुपर डुपर हिट जातात, 100 कोटींचा व्यवसाय करतात. पण आता बाहुबली एवढा सुपर डुपर हिट झाला. अर्थात परत हा एक वेगळा निकष लागला जातो की नॅशनल अवॉर्ड मिळालेले सिनेमे किती व्यवसाय करतात. सिनेमा कला म्हणून व्यवसाय म्हणून त्याचं एक महत्वाचं हे आहे, तर त्याच्यात किती उतरतात. पण शेवटी व्यवसायाला झुकतं माप दिलं जात नाही. कला म्हणून त्याचं काय स्थान आहे ते महत्वाचं मानलं जातं. मग मी असं म्हणेन की वैयक्तिक मी असं म्हणेन की बाहुबलीच्या तुलनेत काही सिनेमे असणार आहेत चांगले,
असूही शकतात, यावर्षी असणार आहेत. बरोबर. या अर्थानं यावर्षी स्पर्धेत मराठी सिनेमे त्या दर्जाचे नसावेत कदाचित जे रिलीज झालेले. नाही, मराठी सिनेमाला का नाही मिळालं, इतर भाषेत असू शकतात. बरोबर. पण बाहुबलीचा योग होता हे मात्र नक्की. नाही, रोहिणीजी तुम्ही सांगा, तुम्ही ज्युरी म्हणून काम केलेलं आहे, एखाद्या सिनेमाचा योग असतो, हे जे ऋषिकेशने सांगितलं आणि त्याने अतिशय विस्ताराने सांगितलं की त्याला जे सांगायचं ते, पण एकंदरीत जी प्रक्रिया आहे तुम्ही जवळून बघितलेली आहे, आणि तुम्ही जेव्हा निवड केली तेव्हा सुद्धा टीका झालेली होती. जसं ऋषिकेश म्हणाला, इतर राज्यातून सुद्धा असा नाराजीचा सूर आलेला होता. आसाम मधल्या काही चित्रपटकर्त्यांनी तर कोर्टामध्ये जाऊन याचिका दाखल केली होती या सगळ्या निर्णयाविरोधात. तुमची याबद्दलची काय भूमिका? असं खरंच असतं का की एक योग असतो एखाद्या सिनेमाचा आणि म्हणून पुरस्कार त्यांना मिळतो? योग हा सगळ्याच बाबतीमध्ये असतो असं माझं मत आहे. पण तो योग यायला मला वाटतं तिथं पॅनल काय बसलेलं आहे याच्यावर सुद्धा खूप गोष्टी अवलंबून असतात. कारण पॅनलमध्ये कोण आहे, ते कशा प्रकाराने विचार करत आहेत, त्यांना ब्रीफिंग देताना मिनिस्ट्री ऑफ फेस्टिवल्सनी त्यांना ब्रीफिंग देताना काय ब्रीफिंग दिलेलं आहे, किंवा ते कुठल्या दृष्टीने नॅशनल अवॉर्ड्सकडे पाहतायत, हा सगळा विचार त्या अवॉर्ड देताना मला वाटतं होत असतो. आणखीन त्यामुळे त्याचा परिणाम कुठल्या फिल्मला अवॉर्ड दिलं जातं किंवा कोणाला अवॉर्ड दिलं जातं यावर सुद्धा होत असतो. बरोबर. उपेंद्र, थोडंसं पुढे जाऊया आपण. इतर पुरस्कारांबद्दल जर बोलायचं झालं तर बॉलिवूडचं वर्चस्व होतं यावेळच्या पुरस्कारांमध्ये. बॉलिवूडचा दर्जा खरंच आता उंचावतोय की काय, असा सुद्धा प्रश्न विचारला जातोय. पण खरी परिस्थिती म्हटली तर वेगवेगळ्या विचारांचे आणि तरुण दिग्दर्शक जे आहेत वेगवेगळे विषय घेऊन बॉलिवूडमध्ये सुद्धा येत आहेत. या इतर पुरस्कारांबद्दलची काय तुझी भूमिका आहे? बाजीराव मस्तानीला सुद्धा पुरस्कार मिळाला, पिकूला सुद्धा मिळाला, तनु वेड्स मनू रिटर्न्सला सुद्धा पुरस्कार मिळाला. काही लोक याच्या विरोधात सुद्धा बोलत आहेत. नाही, मगाशी मला ते अजूनही ते ऋषीच्या बोलण्याचाच हसू येत आहे योगाचा मुद्दा, कारण की कन्व्हिक्शन आहे त्याच्यामध्ये आणि तसं ते होतं बऱ्यापैकी आणि ते रिलेटिव्ह असतं बऱ्याच बाबतीत. म्हणजे साधारण म्हणजे अगदी ते थोडं मी आधी त्याला धरून बोलतो की 56 वर्षामध्ये पहिल्यांदाच मराठी ऍक्टरला मिळाला. तर तेव्हा मी सुद्धा असं म्हणालो होतो की जोगवाच्या निमित्ताने तो एक योग माझ्या आयुष्यात आला, हे मी प्रामाणिकपणे कबूल केलेलं आहे आणि असं जाहीरपणे म्हणालेलो आहे. आणि हे सगळं म्हणत असताना मी हेही म्हणालेलो आहे की याचा अर्थ मराठीमध्ये 56 वर्षात 56 वेळा हा पुरस्कार मराठीलाच मिळाला असतील इतके माझ्या सॉलिड ऍक्टर्स मराठीत होऊन गेलेले आहेत. त्यामुळे तो एक वेगळ्या पद्धतीचा योग होता, तो जोगवाच्या निमित्तानं माझ्या आयुष्यात आला असं मला म्हणायचं आहे. आणि जसं रोहिणीताई आता म्हणाले, मी जास्त सहमत आहे की ते थोडंसं सिच्युएशनल असतं. त्यावेळेची एक्झॅक्टली काय मंडळी आहेत, हेड ऑफ ज्युरीज कोण आहेत, ती मानसिकता काय आहे, याच्यावर अनेक गोष्टी मॅटर करतात. त्यामुळे फक्त राष्ट्रीय पुरस्कारावर आपण एवढी का चर्चा करतोय? त्यातल्या त्यात विश्वासार्हता टिकवून ठेवलेला एकमेव पुरस्कार सोहळा कुठला राहिला असेल तर तो हा आहे. कारण बाकी सगळे पुरस्कार सगळे हे आता इव्हेंट्स झालेले किंवा व्यावसायिक गणित त्याच्यावर सगळे अवलंबून आहेत. त्यामुळे ह्या पुरस्काराकडे सगळीच लोक किंवा सेन्सिबल लोक अत्यंत वेगळ्या दृष्टीने बघतात. त्यामुळे ती विश्वासार्हता शेवटपर्यंत टिकून राहावी हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि तो योगाचा मुद्दा पुन्हा एक मला ते म्हणत की ते सिच्युएशनल असतं बऱ्याच वेळा. म्हणजे एखाद्या वर्षी अत्यंत ब दर्जाचे चित्रपट येऊ शकतात, त्याच्यातला एक अ दर्जाचा ठरवावा लागतो. बरोबर येतं लक्षात. एखाद्या वर्षी अ दर्जाचे 6 चित्रपट येऊ शकतात, त्यातला फक्त एकच ठरतो आणि उरलेले 5 सुद्धा अ दर्जाचे जे असतात, जे मागच्या वर्षीच्या ब पेक्षा खूपच बेटर असतात, ते सुद्धा त्यांचा कॉग्निजन्स घेतला जात नाही. त्यामुळे हे थोडंसं रिलेटिव्ह आहे. बरोबर. सिच्युएशन. गणेशला पण या संदर्भात थोडं बोलायचं आहे, कारण हा योग विषय जो आहे तो आपण एकदा त्याच्यावरची प्रतिक्रिया घेऊया. बाहुबलीला अवॉर्ड मिळाला, हा एक योग होता का योगायोग होता? काय गणेश, तुला काय नेमकं सांगायचं? योग होता. बाहुबलीच्या सोडून मी जनरलच योग होता या मुद्द्यावरच बोलतो. फक्त थोडंसं मला अगदी थोडं बोलायचंय. मला म्हणायचं की योग होता हे अगदी 100% ऋषिकेशच्या मताशी मी सहमत आहे आणि योग असतोच जसं रोहिणीताई म्हणाल्या तसं. पण नॅशनल अवॉर्डची जर आपण त्यांची जी निवड प्रक्रिया बघितली, ते ज्या प्रकारे निवड समित्या ठरवतात, म्हणजे त्यांची एक रिजनल लेवलवरती आधी चाचणी असते, त्याच्यामध्ये काय प्रकारचे ज्युरींची निवड होते आणि त्याच्यानंतर त्यांची जी सेंट्रल ज्युरी असते त्यात काय लेवलचे लोक असतात,
जनरली आपण जेव्हा नॅशनल अवॉर्डच्या रिझल्ट नंतर लोकांच्या सर्वसाधारणपणे प्रतिक्रिया पाहतो तेव्हा लोक असं म्हणतात की हा अजून रिलीज सुद्धा झालेला नाही सिनेमा आणि तरी सुद्धा ह्याला कसं काय अवॉर्ड मिळालं वगैरे ह्या लेवलच्या प्रतिक्रिया असतात. तर मला वाटतं की ते तशा सगळ्या असताना सुद्धा याच्यामध्ये हे महत्वाचं आहे की काय प्रकारचे एफर्ट्स हे नॅशनल अवॉर्ड देताना घेतले जातात आणि त्यामुळे मग ते सगळे एफर्ट्स घेऊन सुद्धा जर अशा प्रकारचा जर फायनल चॉईस राहत असेल तर मग त्याच्यामध्ये थोडासा एक वाईट वाटतं आणि म्हणून मग ही सगळी चर्चा आपल्याला करायला लागते. एक ब्रेक घेऊया आपण. बाहुबलीबद्दल खूप बोलणं झालं पण बॉलिवूडच्या इतर सिनेमांबद्दल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये कुठे काही राजकारण दिसतंय की काय अशी शंका सुद्धा येते आणि तशा प्रकारची कुजबूज ही सुरू झालेली आहे. कारण ज्या प्रकारचे अवॉर्ड दिलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात सिनेमाप्रेमी राज्य हा पुरस्कार गुजरात सारख्या राज्याला मिळाला आहे. त्यामुळे हे नेमकं काय गणित आहे हे सुद्धा आपण थोडंसं चर्चेतून जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. ब्रेकनंतर पुन्हा भेटूयात. पहा फक्त IBN लोकमत. बेधडक चर्चेमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज बेधडक चर्चा जी आहे ती सिनेमांच्या विषयीची आहे आणि त्यामुळे मनोरंजन करणारे सिनेमे हे राष्ट्रीय पुरस्कारासाठी पात्र ठरणार का की ठरावेत का की आशयघन सिनेमे जे आहेत जे मनोरंजन सुद्धा करू शकतात अशा प्रकारचे सिनेमे यावेत राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये याविषयी ही चर्चा सुरू आहे. पण आता थोडी चर्चा पुढे नेत असताना आधी आपण प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया काय आहेत ज्या फेसबुकवर आलेल्या आहेत त्या सुद्धा आपण काही निवडक प्रतिक्रिया बघूयात. संतोष भोसले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की चित्रपटांना दिले जाणारे पुरस्कार हे मनोरंजन श्रेणीत मोडतात आणि बाहुबलीने नक्कीच जबरदस्त मनोरंजन केलेलं आहे. अजिंक्य सावंत म्हणतात की बाहुबली हा फक्त मनोरंजन करणारा सिनेमा आहे. वास्तविकता दर्शवणाऱ्या या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार देणं योग्य ठरेल. अबिद अली सईद असं म्हणतात की परीक्षकांना एका सिनेमाची निवड करायची होती. बाहुबलीच्या निवडीमध्ये कोणताही दुटप्पीपणा किंवा राजकारण नाही. अश्विन राऊत म्हणतात की याआधी सुद्धा अशा कितीतरी सिनेमांना राष्ट्रीय पुरस्कारांचं खिरापतीसारखं वाटप झालेलं आहे. आणि सचिन वर्तक असं म्हणतात की राष्ट्रीय भावना आणि सामाजिक विषयांवरच्या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळणं हे अपेक्षित आहे. म्हणजे संमिश्र प्रतिक्रिया दिसत आहेत प्रेक्षकांच्या सुद्धा. आणि अर्थात बाहुबली पाहणारे जे प्रेक्षक आहेत ते बाहुबलीच्या बाजूने बोलतायत असं दिसतंय. पण कदाचित ज्यांनी बाहुबली अजून पाहिलेला नाहीये ते त्यांची अजून निवड ठरलेली नसावी किंवा प्रतिक्रिया त्या दृष्टीने येताना दिसतात आपल्याला. पण आता थोडं बॉलिवूडचा जर विचार केला ऋषिकेश जोशी बॉलिवूडचे इतर सिनेमे जे आहेत त्याविषयी काय मतं आहेत. कारण पिकू सारखा सिनेमा ज्यासाठी अमिताभ बच्चन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आणि मग असं कुठेतरी म्हटलं गेलं की मांझीमध्ये नवाजुद्दीनचं काम काही कमी चांगलं होतं का किंवा मसानमधल्या ऍक्टरचं काम सुद्धा खूप चांगलं होतं किंवा एकंदरीत मसान हा सिनेमा सुद्धा ज्या पद्धतीने त्याचं गौरव राष्ट्रीय पुरस्कारामध्ये व्हायला पाहिजे होता तसा तो झाला नाही असे सुद्धा आक्षेप घेतले गेले. या सगळ्याबद्दल काय म्हणणं आहे? एक तर पहिलं वाक्य तुझं जे होतं की हिंदी सिनेमांचा या वर्षीचा जास्त अवॉर्ड्स दिली गेलेत असं वाटतं. प्रत्येक नॅशनल अवॉर्डची जर काही वर्षांची जर फेज आपण बघितली तर ती फेज ही एका विशिष्ट प्रादेशिक याचं प्राबल्य असलेली दिसते. अनेक वर्ष दक्षिणेतले सिनेमे सतत आघाडीचे असायचे. मग बंगालच्या सिनेमांनी बूम होती. गेल्या 5-1 वर्षांमध्ये मराठी सिनेमांचं होतं. नॅशनल अवॉर्डला युनॅनिमसली हिंदी सिनेमा म्हणून हिंदीचं वर्चस्व असं एकाच वेळेला खूप पद्धतीनं नव्हतं. बरोबर. ऍक्टर्स असेल एकाच असेल किंवा एकाच वेळेला नव्हतं. पण यावर्षी सिनेमा बाहुबली हा काय हिंदी सिनेमा नव्हे. पण मगाशी उपेंद्र जे म्हणाला तसं की यावर्षी म्हणजे अमिताभ बच्चन यांचा अभिनय ज्याला नॅशनल अवॉर्ड द्यावा की नाही तर त्या लायकीचा अभिनय आहे असं मला वाटतं. तर इथं सुद्धा ते मला वाटतं हे असं बरोबर. पण परत परीक्षक जे काय ठरवतात रोहिणीताई जसं म्हणाल्या काय पॅनल बसलंय नक्की कॉम्पिटिटर्स किती आहेत आणि कसे आहेत बरोबर त्याच्यावर तो निर्णय ठरतो. आणि जर पण हे मात्र नक्की खरं आहे गेल्या 3-4 वर्षातले हिंदी सिनेमे जर बघितले म्हणजे मसानचा उल्लेख केलास तर मसान सारखे अत्यंत वेगवेगळ्या पद्धतीचे सिनेमे म्हणजे मराठी सिनेमामध्ये जो विषयांचं वैविध्य आणि विषयांचं महत्व असलेले सिनेमे आपल्याकडे बनतात तसे आता हिंदीमध्ये बनू लागलेले आहेत. मसान हे उत्कृष्ट उदाहरण आहे त्याचं. बरोबर. तर असे सिनेमे हिंदीत बनतायत त्याचे प्रयोगही उत्तम होत आहेत आणि सिनेमे चांगलेच बनतायत. त्या अर्थाने हिंदी सिनेमा जर मोठ्या प्रमाणात आता नॅशनल अवॉर्डला जर कॉम्पिट करत असेल तर ही योग्यच गोष्ट आहे चांगलीच गोष्ट आहे. कंगना राणावतचं तन्नू वेड्स मधूमधलं कामाबद्दल
काही दुमत असण्याचं कारणच नाही. उत्कृष्ट काम आहे. बरोबर. आणि परत काय आहे की हे मी म्हणतोय, पण परीक्षकांनी जो निर्णय योग्य ठरवलेला आहे त्याच्याबद्दल फार विवाद आहे असं मला वाटत नाही. बरोबर. आता संजय लीला भन्सालीला बाजीराव मस्तानीच्या दिग्दर्शनासाठी अवॉर्ड द्यावं का नाही याच्याबद्दल महाराष्ट्रातल्या लोकांचा आणि विशिष्ट गटाचा बाजीराव मस्तानीला जो विरोध होता त्या विरोधासाठी म्हणून त्या अवॉर्डला विरोध करायचा की नाही हे वेगळे विषय आहेत. त्या दिग्दर्शकानं जे काय काम केलेलं आहे त्या डिरेक्टरला ते अवॉर्ड द्यायचं का नाही हा नक्की परीक्षकांनी सर्व सिनेमे बघून घेतलेला निर्णय असणार आहे. बरोबर. याच्यातला जो राजकीय मुद्दा होता समजा तो यातच बोलायचा असेल तर नाही तर मी नंतर बोलेन. तो नाही, राजकीय मुद्द्यावर येऊया आपण, पण रोहिणी जी आहेत आपल्याबरोबर. आता नाही राजकीय मुद्दा कसा येतो की नाही आपण त्याविषयी बोलूया. पण रोहिणीजी, हा महत्वाचा मुद्दा की लोकप्रिय सिनेमे किंवा कमर्शियल सिनेमे हे राष्ट्रीय पुरस्कारांच्या यादीमध्ये येऊ शकतात का? लोकांचं म्हणणं असं असतं बऱ्याच वेळेला की का यावेत, त्यांनी काही सामाजिक संदेश दिलेला नाहीये, ते आशयघन नाहीयेत. प्रत्येक वेळेला हा अशा प्रकारे नियम किंवा अशा प्रकारे चष्मा आपण लावू शकतो का? नाही, मला वाटतं कमर्शियल सिनेमा आणखीन पॅरलल सिनेमा असं म्हणण्यापेक्षा चांगला सिनेमा आणि वाईट सिनेमा असं, गुड सिनेमा आणि बॅड सिनेमा असं मी म्हणू शकेन. आणि पिकूचं उदाहरण घेतलं तर आशयघन होता. आपल्याला एक साधी गोष्ट, दररोजची गोष्ट, आणि त्याच्यावर इतकं छान त्यांनी भाष्य केलं आणि त्या अनुषंगाने जीवनावर भाष्य केलं. तर तो आवडणारा सिनेमा होता. तर त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाहीये. म्हणजे कमर्शियलला मिळावं किंवा नाही मिळावं ह्याच्याबद्दल कुठलाच वाद नाहीये. फक्त कुठल्या प्रकारच्या सिनेमानं मिळावं ह्याच्याबद्दल थोडासा माझं स्वतःचं रिझर्वेशन आहे. बरोबर. आणि हा मुद्दा सतत चर्चेत येतोय की कुठले सिनेमे नक्की आले होते, नेमकं पॅनलवर कोण होतं, या सगळ्या गोष्टी सुद्धा त्या प्रत्येकाला महत्वाच्या ठरतात. उपेंद्र, एक महत्वाची गोष्ट, सतीश कौशिक या पॅनलमध्ये होते आणि त्यांनी मुलाखत देताना नंतर असं सांगितलं की या पुरस्कारांमध्ये सगळ्यात जास्त आम्हाला कष्ट पडले ते मराठीमधला सर्वोत्कृष्ट सिनेमा कुठला हे निवडताना, आणि बाजीराव मस्तानी की बाहुबली यामध्ये आम्हाला निवड करता येत नव्हती बराच वेळ. बाजीराव मस्तानी की बाहुबली या त्यांच्या विधानावरती किंवा या त्यांच्या प्रतिक्रियेवरती काय तुझं म्हणणं? मी काय म्हणणार, ते अत्यंत रिलेटिव्ह आहे असंच मला म्हणायचं आहे. म्हणजे मुळात कसं आहे ना की नाही, पण म्हणजे उपेंद्र, आपण असं म्हणायचं का की म्हणजे भारतभरातून आलेल्या सिनेमांमध्ये शेवटी बाजीराव मस्तानी की बाहुबली असा विचार त्यांना करावा लागला? नाही, पुन्हा तेच परत तेच, कारण की तो रिलेटिव्ह मुद्दा आहे ना. ते पॅनल, त्यात असलेली ती सो कॉल्ड तज्ञ मंडळी, त्यांचा हेड ऑफ द ज्युरीज, याच्यावर ते सगळं ठरतं ना. आणि परत कसं आहे की एका मिनिटामध्ये मी 12 इडल्या खाणार का 14 इडल्या खाणार अशी स्पर्धा नाहीये नाही, किंवा 100 मीटर धावण्याची स्पर्धा नाहीये नाही. इतका सिंपल मुद्दा आहे तो. त्यामुळे जसं मगाशी रोहिणीताई म्हणाल्या की हे चांगलं का ते वाईट, त्याबद्दलची माझी काही रिझर्वेशन्स आहेत. हे इतकं ते रिलेटिव्ह आहे, पर्सन टू पर्सन बदलत जाणार आहे. आणि प्रत्येक ठिकाणी तो त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू कसा करेक्ट आहे हे सांगत जाणार आहे. आणि त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू हाच कसा खरा आहे आणि तीच कशी फॅक्ट आहे असं तो सांगणार आहे. फॅक्टची डेफिनेशन सायकोलॉजी तुम्हाला काय सांगते की असं काहीच नसतं, व्हॉट यू बिलीव्ह इन. इतका सिंपल मुद्दा आहे ना. त्यामुळे ते प्रत्येक व्यक्तीनुसार ते बदलत जाणार आहे. त्यामुळे सतीश कौशिकांना जर बाजीराव मस्तानी आणि बाहुबली हा जर प्रश्न पडला असेल तर मग इंटरेस्टिंग होती ह्या वर्षीची पण कमिटी, असं मी काहीतरी म्हणेन. आणि मला स्वतःला तिकडे जायला खूप आवडणार आहे, कारण की मला माहिती आहे त्याप्रमाणे जोगवानंतर मला दरवर्षी फोन येतो नॅशनल मधनं की तुम्ही आमच्याकडे ज्युरी म्हणून येणार का. आणि मी दरवर्षी त्यांना म्हणतो की अहो, माझं जरा करिअर चालू आहे आणि माझा फोकस पॉईंट ऍक्टिंग आहे आणि माझ्या 2-3 फिल्म शॉर्टलिस्ट होणार आहेत. आणि गेल्या जोगवानंतर 5 वर्षात माझ्या 5 फिल्म्स लागल्या आहेत. धगला मिळालेली आहेत, सिंधुताई सपकाळला मिळाली आहेत, एका वर्षी 2 मिळाली. सर्वोत्कृष्ट सोशल फिल्म तुया धर्मकोच्या होती लास्ट इयर, स्पेशल ज्युरी अवॉर्ड ह्याला होतं, येलोला होतं. तर मी म्हणलं की सध्या माझं कॉन्सन्ट्रेशन त्याच्यावर राहू देत. पण मला ते आवडणार आहे तिकडे जायला, कारण की सगळे बरोबर आहे. हा पुरस्कार जितका प्रतिष्ठेचा आहे, त्यांची एक नाही, पुरस्कार जितका प्रतिष्ठेचा आहे तितकंच परीक्षक म्हणून तिथे जायला मिळणं हे सुद्धा प्रतिष्ठेचं असणार आहे. माझ्या अवॉर्ड सेरेमनीला मी जेव्हा गेलो होतो तेव्हा मी त्या सगळ्या ज्युरीजला भेटलो होतो आणि तेव्हा खूप एक इंटरेस्टिंग आणि प्रत्येक मराठी माणसाला कौतुक वाटावं असं त्या सगळ्यांचं स्टेटमेंट होतं. ते असं होतं, इट वॉज अ ट्रीट टू वॉच मराठी सेक्शन. क्या बात.
क्या बात. प्रादेशिक चित्रपटांमध्ये एकेकाळी बेंगॉलची जी एक मोनोपॉली होती किंवा बेंगॉलमध्ये आम्हाला जे अत्यंत आशयघन असे चित्रपट बघायला मिळायचे ते आता आम्हाला मराठीमध्ये बघायला मिळतात. तर मला असं वाटतं की एवढंच सुद्धा पुरेसं आहे. किंवा अगदी इंटिरियरमध्ये मी मॅक्झिमम गावाकडच्या किंवा मातीतल्या फिल्म्स करतो आणि शिवाजी अंडरग्राऊंडची टीम मला एकदा भेटली होती. त्यातला राजकुमार तांगडे असेल, संभाजी तांगडे असेल, की ज्यांचा सोशो पॉलिटिकल सेन्स अत्यंत चांगला आहे आणि ज्यांचा कलेचा अंग उत्तम आहे. बरोबर. जेव्हा मला पुरस्कार मिळाला ते म्हणाले की आमच्या सगळ्या जनरेशनला एक ऊर्जा मिळाली की ह्या पुरस्कारांवर फक्त अमिताभ बच्चन आणि त्या सो कॉल्ड मंडळींचीच एक दादागिरी आहे की काय असं आम्हाला वाटत होतं. पण जोगवातला तुझा परफॉर्मन्स हा त्याच तोडीचा आहे असं आम्हाला वाटलं आणि त्याची दखल घेतली गेली. ही आमच्यासाठी एक इन्स्पिरेशन ठरलेलं आहे. बरोबर. तर अशी म्हणजे त्याच्यातनं फक्त आपण पॉझिटिव्हिटी घेऊया. तिकडे ते लॉबिंग असतं का, मग तिकडे काय लेवलवर बरोबर. अशी बरीच चर्चा नाही, अशी बरीच चर्चा होत असते. खरंय. त्याच्यातल्या त्या गिव्हन सिनेरिओ मधला द बेस्ट आणि पॉझिटिव्ह आपण घेऊया या मताचा मी आहे. बर. गणेश, मी पुन्हा माझा तोच प्रश्न घेऊन सतीश कौशिक यांचं हे विधान की बाजीराव मस्तानी की बाहुबली ह्याच्यात मला प्रश्न पडला होता. तू कुठल्या नजरेने हे बघतोस की एक परीक्षक जे आहेत, एक ज्युरी मेंबर जे आहेत, ते एक मुलाखत देताना हे वाक्य सांगतात. गेल्या वर्षातले अनेक सिनेमे तू बघितलेले असतील, अनेक सिनेमे तू पाहिलेले नसशील सुद्धा, पण तरी सुद्धा खरंच असं वाटतं की हा प्रश्न या प्रश्नापर्यंत यावं परीक्षकांनी? नाही, मला असं वाटतं की हे पुन्हा सगळं कनेक्टेड आहे की कोण ज्युरी होती आणि काय ह्याच्याशी सगळं कनेक्टेड. म्हणजे आपण पूर्वीपासून एक नेहमी टीका केली जाते अशी कमिटी आहे ती फेडरेशनची ऑस्कर एंट्री आपण पाठवतो ती कमिटी आहे. मात्र यावर्षी त्यांच्या सरप्राइझिंगली फार इंटरेस्टिंग अशा प्रकारची कमिटी होती आणि त्यांना जो प्रश्न पडला होता तो कोर्ट का मसाना होता. त्यामुळे त्यांनी एक अत्यंत अॅक्युरेट अशा पद्धतीने ही केली जी एरवी त्यांची अगदी क्लासिक आपल्याकडे जीन्स पासून एकलव्यपर्यंत अनेक उदाहरणे आहेत की ते हमखास चुकीचे सिनेमे पाठवतात. तर असं कुठेतरी होतच. म्हणजे काही ठिकाणी काही आणि पुन्हा याच्यामध्ये मला असं नाही वाटत की कोणत्याही प्रकारचं सेटिंग असेल किंवा असं हे मला माझ्या डोक्यात सुद्धा येत नाही अशा प्रकारचे प्रश्न. हे त्यांना प्रत्येक हे जे सगळे लोक असतात, हे जे सगळे मेंबर असतात ते सिनेमा इंडस्ट्रीशी जवळून कनेक्टेड असतात आणि त्यांची स्वतःची मतं असतात. बरोबर. त्यामुळे ती त्यांची जी मतं असतात त्याच्या आणि त्यांचा जो अनुभव असतो त्याच्यावर बेस करून ते एक कॉल घेतात. बरोबर. तर त्यामुळे त्यांना जर तसं वाटत असेल तर मला वाटतं त्याच्यात काही आपण त्यांना जसं उपेंद्र मला की ते इंटरेस्टिंग वाटतं तसंच गणेशने सांगितलं. आपण थोडं आणखी पुढे जाऊया. आता जसं मगाशी ऋषिकेश म्हणत होता, ऋषिकेश जोशी, की ह्याचं राजकीय रूप काय असू शकतं. तर आता याच्यामध्ये FTIच्या एकाही डॉक्युमेंटरीला किंवा फिल्मला अवॉर्ड न मिळणं किंवा यापूर्वी FTI मधल्या गजेंद्र चौहानचं प्रकरण असेल किंवा याच वर्षीपासून सुरू झालेला जो पुरस्कार आहे मोस्ट फिल्म फ्रेंडली स्टेट, सगळ्यात सर्वाधिक सिनेमा प्रेमी राज्य, ते गुजरातला देणं असेल, या सगळ्या मागे काही छुपा अजेंडा आहे का? हे सगळे निर्णय राजकीय आहेत का? असं वाटण्याची परिस्थिती आहे का? ऋषिकेश जोशी, तुमचं काय म्हणणं? आता काही वेगवेगळ्या पद्धतीनं मतं ऐकली की त्यात आता वेगवेगळे जे पुरस्कार आहेत त्याच्यापैकी तो जो गुजरात राज्याला मिळालेला पुरस्कार जो आहे हा राजकीय आणि बरोबरीने व्यवसाय असा एक भाग आहे. कारण आता अहमदाबाद फिल्म इन्स्टिट्यूटचं प्रस्ताव तर मोठं वाढतंय. जसं FTIच्या धर्तीची फिल्म इन्स्टिट्यूट त्या लेवलची फिल्म इन्स्टिट्यूट त्यांना तिकडे बनवायची आहे आणि शूटिंगचं व्यवसाय म्हणून हे व्यावसायीकरण करायचं आहे. आता नक्की प्रेक्षकांना सिनेमावर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांचा पुरस्कार हा कसं ठरतं हे. मग गोव्यामध्ये इफी चालतो, इतर राज्यांमध्ये एवढे सिनेमा आणि ज्याच्यावर आता संपूर्ण साऊथचा सिनेमा त्यांच्या भाषेवर इतके कोट्यावधी अरबो रुपये मिळवतात. म्हणजे ते लोक तिथं सिनेमावर प्रेम करणारेच असणार. बरोबर. त्याच्यामुळेच ते चालतं. तर हे ठरतं कसं? तर स्वाभाविकपणे गुजरातला मिळाल्यानंतर लोकांच्या भुवया उंचावणं स्वाभाविक आहे. पुन्हा आणि परत नुसतं अमिताभ बच्चन यांना मिळालेल्या अवॉर्डवरही लोकांनी काही मतं केली की अमिताभ बच्चन हे आता गुजरातचे ब्रँड अँबॅसेडर असल्यामुळे त्यांना नॅशनल अवॉर्ड दिलं. हे मला जरा अमिताभ बच्चन यांच्या कलात्मक नैपुण्यावर अपमान केल्यासारखं वाटतं. भले आता ते गुजरातचे ब्रँड अँबॅसेडर असतील, पण आता समजा अमिताभ बच्चन यांच्या तोडीसतोड जर 5 स्पर्धक जर असतील आणि इक्वल सगळ्यांना 100 मार्क मिळालेले आहेत, त्यातल्या कोणाला द्यायचं आहे ते कमिटी ठरवणार शेवटी. त्याला दुसरा काही पर्याय असत नाही. बरोबर. आणि इतर आता यावर्षी आता
मग हे थोडेसे दिसतातच आपल्याला की अनुपम खेर यांना पद्मभूषण दिलं. बरोबर. ऑब्व्हियसली आता ते बीजेपीचे खासदार आहेत आणि लिडिंग ऍक्टिव्हिस्ट त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्या खासदार बरोबर बरोबर. नाही ठीक आहे, आपण पद्म पुरस्कारांबद्दल एक वेगळी चर्चा खरं तर आपल्याला करायला लागेल. नाही दुसरं म्हणजे मला वेगळं आणि असं म्हणायचं आहे की माझं जरा वेगळं अजून एक मत आहे. हे माझं हे स्पष्ट म्हणणं आहे की दरवर्षी दिले जाणारे हे सिनेमे म्हणजे याचे ही अवॉर्ड जे आहेत त्याला एक विशिष्ट कमिटी जे करते त्याला एक पॉलिटिकल पार्टी रूल करतेच करते. त्याच्या एक थोडी इन्क्लिनेशन असतंच, अनेक वेळेला दिसतं. ज्या ज्या वेळेला ज्या ज्या आयडिओलॉजीच्या लोकांच्या फेवरमध्ये दिलं जातं त्याच्या अगेन्स्टचे लोक बोलतात. या वेळेला बीजेपीचे सरकार आहे त्यामुळे या लोकांना मिळाल्यानंतर म्हणजे हे चूकच आहे की त्याबद्दल म्हणजे फक्त राजकीय प्रभाव ठेवून बक्षीस देणं चूकच आहे. पण अमिताभ बच्चनना गुजरातचा ब्रँड अँबॅसिडर आहे म्हणून दिलं असा आरोप करणं हे त्यांनी केलेला हा मुद्दा लक्षात आला. पण रोहिणी आपल्या सोबत ज्युरी हेड म्हणून असतेच दरवेळेला वेगळी. बरोबर आहे. पण रोहिणीताई जसं ऋषिकेश म्हणाला, तुम्हाला तसं वाटतं की जे सरकार आहे त्या पद्धतीने थोडासा एक त्या अर्थाने किंवा त्या पद्धतीने त्या व्यक्तींकडे त्या सिनेमांकडे झुकलेले निकाल आपल्याला दिसतात, हे असं म्हणणं कितपत बरोबर? मी ज्या वेळेला त्या पॅनलमध्ये होते तेव्हा आम्हाला कुठल्याही बाबतीमध्ये कुठलाही दबाव कोणीही आणलेला नाहीये. जे पॅनलमधली सगळी लोक होती त्यांच्यामध्ये सुद्धा असं कोणी नव्हतं. म्हणजे मी कदाचित फार भाग्यवान असेन अशा पॅनल बरोबर मला काम करायला मिळालं. पण त्यावेळेस तसा काही दबाव आमच्यावर आलेला नव्हता किंवा कोणी स्वतःच्या रिजनला सुद्धा कोणीही असं पुढे करणारं किंवा पुश करणारं असं नव्हतं. आमचे सगळं पॅनल आमचं अगदी एकमतानी डिस्कशन्स ही होणारच. म्हणजे दोघांना 100 मार्क मिळाले तर कोणाला द्यायचं आणि कोणाला नाही द्यायचं ह्याच्यासाठी डिस्कशन ही होणारच. पण त्या डिस्कशनच्या नंतर सुद्धा कुठलाही नाराजगी कोणाच्याही मध्ये नव्हती. बरोबर आहे. तसं वातावरण यावेळेला होतं की नाही हे आपल्याला अर्थातच माहिती नाहीये. पण पुन्हा त्या गुजरातच्या विषयी बोलायचं झालं तर निर्माते ऋषिकेश देशपांडे आपल्या बरोबर आहेत. ऋषिकेश देशपांडे, गुजरातला हा पुरस्कार देत असताना असं सांगितलं गेलं की गुजरात या राज्यामध्ये जर तुम्हाला शूटिंग करायचं असेल तर तुम्हाला परवानग्या मिळवण्यासाठी जी प्रक्रिया आहे ती सोपी आहे. तुम्ही आता महाराष्ट्रामध्ये सिनेमाची निर्मिती करता, पुण्यामध्ये शूटिंग असेल, इतर भागामध्ये शूटिंग असेल, खरंच तुम्हाला असं वाटतं की महाराष्ट्रातलं जी प्रक्रिया आहे ती गुंतागुंतीची आहे, किचकट आहे, वेळ लागतो, असं खरंच आहे का? हॅलो, हा ऋषिकेश देशपांडे. तर थोडीफार आहे. तुम्हाला परमिशन्स मिळताना थोड्याफार अडचणी येतात. पण मला एक्झॅक्टली ह्याच्याकरता पण मला असं वाटतं की एक्झॅक्टली हा जो पुरस्कार दिला आहे तो, आणि जसं ऋषिकेश जोशी मगा म्हणाला की त्याच्यामध्ये एक व्यावसायिक गणित जास्त दिसतंय. तिथे शूटिंग व्हावं किंवा तिथे परमिशन्स मिळतात का नाही किंवा त्या किती सुलभ आहेत, किती सोप्या आहेत, याचा डायरेक्ट ह्याच्याशी काय संबंध हा मला माहिती नाही. त्याच्यामध्ये वेगळं कुठलं राजकारण असू शकतं. मला मुळात अशा प्रकारचा एक पुरस्कार दिला हे खरंच माहिती नव्हतं, मला आजच कळलं ते. पण मला असं वाटतं की भारतामध्ये आज साऊथ इंडियामध्ये त्यांची एक चित्रपटसृष्टी आहे. ते तिथे उत्तम प्रकारे चित्रीकरण करून चित्रपट करत असतात. मुंबईमध्ये हिंदी आणि मराठी होते. बंगालमध्ये बंगाली चित्रपटसृष्टी आहेत आणि ते त्या ठिकाणी उत्तम प्रकारे चित्रपटाची निर्मिती करत असतात. मला असं वाटतं की भारतातल्या बाकी राज्यांमध्ये सुद्धा चित्रपट निर्मिती व्हावी आणि तिथे सुद्धा हा व्यवसाय पुढे यावा म्हणून एखाद्या वेळेस हा पुरस्कार सुरू केला असावा असं मला वाटतं. बाकी मला त्याचं एक्झॅक्ट ऑब्जेक्टिव्ह काय हे समजलं नाही. उपेंद्र, तुझं काय मत आहे? राजकारण शिरतंय हळूहळू कुठेतरी या पुरस्कारांमध्ये सुद्धा, अशी एक शंका वाटते कुठे? मी आधी सगळ्यात आधी ऋषिकेशला करेक्ट करतो. तो म्हणला खासदार अनुपम खेर, तर त्यांच्या पत्नी आहेत, ते नाही आहे. हा, त्यांचा अभिनिवेश पार्टीचे प्रवक्ते असल्यासारखा आहे, हा भाग वेगळा. आता तुझा प्रश्न ते राजकीय आहे का, तर तो जो पुरस्कार आहे पर्टिक्युलर त्याच्याविषयी मला. हॅलो,
नाही त्याने तो सॉरी म्हणाला. पुरस्काराविषयी मला असं म्हणायचं आहे की मी मराठीत पण काम केलंय, हिंदीत पण काम केलेलं आहे आणि मला फॉर्च्युनेटली साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण काम करायची संधी मिळालेली आहे. तर मी असं तेव्हा काम करून आल्यानंतर म्हणालो की अन्न, वस्त्र, निवारा आणि सिनेमा ह्या त्यांच्या मूलभूत गरजा आहेत. म्हणजे आपल्या जर का अन्न, वस्त्र, निवारे असतील तर त्यांच्या अन्न, वस्त्र, निवारा आणि सिनेमा आहे. एवढं ती मंडळी त्या चित्रपटांवर प्रेम करतात आणि भरभरून हे करतात. म्हणजे एक तिकडे मी ते सगळं त्यांचं स्वतः डोळ्यांनी बघितल्यानंतर असं वाटतं यार इतका ऑडियन्स प्रेम करणारा आमच्याकडे जनरेट झाला तर खरंच बहार येईल टाईप्स मध्ये. पण ते कसं असतं ना की म्हणजे मला ते राजकारण वगैरे त्याच्यात फार शिरायचं नाहीये. मी प्रत्येक या गोष्टीकडे पॉझिटिव्हली काय घेता येईल हा मी विचार करतो. याच्यातनं सुद्धा मी जो विचार घेतलाय तो असा घेतलाय ना की कसं असतं ना की त्या वर्गामध्ये जे काही दुर्बल घटक असतात ना त्यांना जर मेनस्ट्रीम मध्ये किंवा सर्वांच्या बरोबर आणायचं असेल ना तर त्यांना थोडंसं कौतुक करायला लागतं किंवा त्यांना थोडंसं गोंजारावं लागतं. तसं जर गोंजारलं असेल तर काय आपण ते काय हरकत आहे ते थोडंसं गोंजारूया आणि त्यांना त्यांचा एक मेनस्ट्रीम मध्ये येऊ दे आणि आपण त्याच्याकडे त्या पॉझिटिव्हली बघूया ना. त्याच्यात कसं राजकारण शिरलंय, आता ते तिकडे कसं सगळं झालंय आणि आता झालं सगळं आता गुजरातच गुजरात असा एवढं फार डोक्याला जाऊन विचार करायची दृष्टी खूप चांगली आहे. नाही नाही ही दृष्टी खूप महत्वाची आहे. पण तू मोदींच्या गुजरातला दुर्बल घटक म्हणालास हे सुद्धा खूप मोठं धाडस तुझं आहे असं म्हणावं लागेल. सध्याच्या चित्रपटाविषयी बोलतोय आपण चित्रपटसृष्टीविषयी बोलतोय. ऋषिकेश सगळ्यात शेवटी मला असं विचार, कारण तू सगळ्यात शेवटी आलायस या चर्चेमध्ये म्हणून मी शेवटचा जो 1 मिनिट राहिलाय तो मी तुला देतोय. ही सगळी चर्चा बऱ्याच वेळा असं म्हणतात की ह्या चर्चेमध्ये खरं तर काही अर्थ नसतो. हे असे पुरस्कार जे आहेत एकदा जाहीर झाल्यानंतर ते काही परत घेता येत नाहीत. पण तरी सुद्धा हे पुढच्या वेळेला असं होऊ नये ही अपेक्षा आपण मनात ठेवावी की नाही? ऋषिकेश जोशी. हॅलो. हा मला विचारलं. मला एकदा पटकन प्रश्न परत विचारायचा. नाही मी फक्त एवढंच सांगितलं की शेवटचा आता फक्त 40 सेकंद राहिलेली आहेत. माझं असं म्हणणं आहे की दरवर्षी करेक्ट बोलतो मला असं वाटतं की दरवर्षी पुरस्कार मिळाल्यानंतर ही अशी चर्चा होणार. पुढच्या वर्षी वेगळा सिनेमा आल्यानंतर परत तुम्हाला बोलवशील किंवा अन्य कोणाला तरी बोलवशील, चर्चा होत राहणार. समजा मराठी सिनेमाला जर उत्कृष्ट अवॉर्ड मिळालं तरी ही चर्चा वेगळ्या राज्यातल्या प्रेक्षकांच्या किंवा त्या चॅनलवर होईल. पण चर्चा ही दरवर्षी होत राहतेच. पण परीक्षक योग्य पद्धतीने रिझल्ट त्यांच्या दृष्टिकोनातून लावत असतात आणि आपण अशी अपेक्षा करूया की लोकांना आवडलेला आणि परीक्षकांना आवडलेला सिनेमा आणि जो खरंच समाजाला संदेश देणारा आणि सगळ्याच निकषावर उत्तम असलेल्या सिनेमाला अवॉर्ड मिळावं. बरोबर. ही अपेक्षा आपण ठेवायला पाहिजे. खासियत आहे बरोबर. तसा प्रयत्न त्यांचा असतोच. बरोबर. पुढच्या वर्षी बघू आता ज्युरी कोण आहेत आणि पॅनल कुठला असेल आणि कुठले सिनेमे येत आहेत ते. पण एक मात्र महत्वाचं आहे या चर्चेमध्ये जे उपेंद्रने सुद्धा सांगितलं की नॅशनल अवॉर्ड आहेत, राष्ट्रीय पुरस्कार आहेत, त्यांची विश्वासार्हता शेवटी टिकून राहायला पाहिजे. ती प्रतिष्ठा जी आहे ती कायम राहायला पाहिजे. ती या पुढच्या वर्षांमध्ये कायम राहू ही अपेक्षा करूया. सगळ्या मान्यवरांचे धन्यवाद. या चर्चेत इथेच थांबूयात. पहा फक्त IBN लोकमत.